हाय नमस्कार सर्वांना. तर आता सकाळचे वाजले आहे फक्त 5:30 आणि मस्त मी आज करत आहे सकाळी सकाळी दीदीच्या टिफिनसाठी. ती टिफिन येत असते शाळेमध्ये तर पोहे. तर आज तिला पोहे न्यायचे आहे तर मी मस्त सकाळ सकाळी पोहे करत आहे. आणि एवढं भारी वाटतंय ना. सकाळीच मी अशी अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि नंतरच दीदीला पोहे बनवून देत आहे. तर दीदी म्हणे पोहेच करून द्या, तर तिला आज मी पोहे करून देत आहे मस्तपैकी. म्हणजे ना सकाळी लवकरच तिच्या शाळेत जेवणाची वेळ होत असते 10 पावणे 10ची. त्याच्यामुळे ती म्हणे मला पोहे करून दे नाश्त्याला मस्त. तर आजचं वातावरण एवढं भारी वाटतंय ना सकाळी सकाळी. तरी बघा मी तुम्हाला 5:30 मानले पण 5:30 नाही झाले, आता 5:45 वाजलेले. आणि एवढं भारी मस्त वातावरण झालेलं आहे ना सकाळचं. आणि काही थोड्या वेळातच सूर्योदय होईल. तर आता इथे पटकन दीदीसाठी पोहे करून घेते. म्हणजे कसं आहे की दीदी थोडे पोहे घरी पण खाईन आणि टिफिनला पण सोबत नेईन. तर ते मी पोहे भिजून घेतलेले स्वच्छ करून. तर हे बघा. आणि ते कांदा टमाटर मिरची कट करून घेतलेली आहे. तर मस्त कुरकुरीत शेंगदाणे तळून घेतले तेलामध्ये. बघा आवाज सुद्धा येत आहे हे बघा. आणि आता मी त्याच्यातच लगेच कांदा टाकून देते. लगेच कांदा टाकून देते. तर आता लगेच हिरवी मिरची टाकून देते. आणि ना कढीपत्ता पण नाही आहे आणि कोथिंबीर पण नाही आहे पोह्यासाठी. तरी ते मला कढीपत्ता सापडला थोडासा आहे, पण तेवढं त्याचा छान सुगंध येईल म्हणून आता तेवढंच टाकून दिलेलं आहे. आणि तेल आणखी थोडंसं टाकते कारण की एकदम थोडंसं तेल टाकलं होतं. त्यानंतर तिथे टमाटर टाकून देते. तर आता इथे ना सगळे पावडर संपलेले आहे. आता आज बाजारात जाऊन मसाले पावडर आणणं आहे. मिरची पावडर, अंबारी मसाला पावडर, ते थोडीशी हळद, जिरे चांगले टाकते भक्कम थोडेसे म्हणजे कसे. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर छान असे पोहे घेऊन टाकून देते आता. त्यानंतर सर्वात शेवटला मीठ. आता छान असे मिक्स करून घेते. तर छान त्याचे पोहे झालेले आहे मस्तपैकी. त्या हातात फोन असल्यामुळे कढई खूप वाहत आहे. तर मस्त आता दीदीचा नाश्ता. आणि एका हातात फोन असल्यामुळे कढई खूप वाहत आहे. तर मस्त आता दीदीचा नाश्ता तयार. एकदम मस्त अशा हॉटेल सारखेच पोहे झालेले आहे बघा. मस्त छान पोहे भरून देते मी. हे बघा लगेच गरम गरम टाकून देते डब्यात. म्हणजे कसं आहे एकदम गरमच राहतील ते खाण्यासाठी. ते का आणि बाकीचे कामं भरपूर करायचे आहे मला आणखीन. नंतर आता मी घेते थोडेसे पोहे. मला
तर आता मी पण घेते माझ्यासाठी थोडेसे. इतक्या सकाळी सकाळी कोणी नाश्ता करतंय का? पण पोहे म्हटलं ना तर मला खूपच आवडतात. तर चला तर मस्त. तर आता इथे माझ्यासाठी पण पोहे घेतलेले. म्हटलं थोडंसं पोहे नाश्ता करून घेते. तर एवढे सकाळी सकाळी तुम्ही नाश्ता करते. आता मी पण घेतलेली थोडीशी पोहे आणि इतक्या सकाळी सकाळी नाश्ता करते ना दीदीसोबत. म्हटलं थोडंसं जीवाला पण खाऊन घ्यावं आहे की नाही. त्याच्यामुळं आता मस्त पोहे खाऊन घेते एवढ्या सकाळी. आणि ना कानातलं एका कानातलं फुल दिसते आणि एका कानातलं पडलं ते झोपीमध्ये. तर आता इथं मस्त पोह्याचा नाश्ता करून घेते. आणि आता दीदी ना आंघोळ करत आहे तोपर्यंत चला आता तिकडंच. तर इथे ना आरशू दादू ते सगळे रूममध्ये झोपलेले आहे. आणि तर आता हे काही आवडत नाही झोपलेले सगळे झोपलेले आहे. मी नाश्ता करायला आलेली आहे मस्त. दादू उठ पोहे खायला पोहे. इकडे रूममध्ये आलं ना तर फॅनचा आवाज एवढा असतो ना तर मला वाईन स्मोर करणं पडला. आणि आता मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे खाते. आणि एवढ्या सकाळी कोणी नाश्त्याला पोहे खाते का? तर मी खाते आज सकाळीच. कारण की ना मस्त गरम गरम छान मस्त कुरकुरीत शेंगदाणे भाजून घेतले होते. तेवढे भारी पोहे झालेत ना. तर चला मग भेटूया पुढच्या वेळेत. तर एवढं हे झाले ना अचानकच रिक्षा आली आणि तिथं काही पोहे खाऊन गेली नाही. पण एवढे एका टिफिनमध्ये दिली. आणि त्यानंतर आता हर्षपादी उठली. पण हर्षपाचा डोळा आहे ना कोणता डोळा होतो डावा डावा डोळा एवढं भयान लाल झालेला आहे. जसं काही रक्त निघते डोळ्यातून. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तो. मला असं वाटतंय झोप पण झाली नाही म्हणून आहे काय माहिती. डोळा झालेला आहे बापरे. मला तर असं डोळ्याला त्यांच्या डोळ्याला पाहताना तिकडं कसं धड 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 दाखव असं फिरा डोळा. बाई 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 काही मारगिर तर नाही लागला अहो. नाही ना दाखवा तुम्ही पहिलं वरती करा. इकडं फिरा ना तिकडं इकडं इकडं इकडं. हो ना किती भयान झालं. तुम्हाला काही त्रास नाही लागला का? डोळे जवळ होते कारण की ना रात्री येते 12:30ला घरी. आणि फोन कर पाहते सांगा खरंच सांगा 2 वाजेपर्यंत फोन पाहत्या. मग काय असा परिणाम होऊ लागला आता डोळ्यावरती आहे की नाही. तुम्ही फोन करून पाहत्या तुम्हाला हां झोप येत नाही बळच पडून राहायचं ना. आणि आता त्याने लावलेला आहे फोन. आमच्या इथे ना बाजरी पेरायची शेतात. पण बाजरी पेरणार काही नाही. 5-6 दिवस आहे आज काही नाही हो. लोकांचे नुसतं मोत्या मोत्या करणं चालू आहे. पण कोणीच यायला तयार नाही शेतामध्ये. जसं की आम्ही त्यांना पैसे नाही कावड्या द्यायच्या कावड्या आहे की नाही. डोकं खराब झालं ना. रोज तो धंदा सकाळ 8 वाजले 7 वाजले सकाळचे का 10 वाजता याडा आहे की नाही. लावा फोन याला या वाकरावाल्याला लावा त्या वाकरावाल्याला लावा फोन. आणि बाजरीचं बी आणून पूर्ण 10 दिवस झाले आहे की नाही. मला वाटतं खरं बैल घेऊन टाका आता लोकांच्या जिद्दीवर. कसं इतकं बाहेर झालं ना आशूच्या पप्पाचा डोळा तुम्ही बघितलात ना तर त्यांना आहे ना झोप रात्री ड्युटीवर येतात 12:30-1 वाजतो. त्यानंतर 2-2.5 तास फोन पाहते. आणि त्याच्या सकाळी पण 6:30-7ला उठते. आता 7च वाजले तर लगी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले होते. तर त्याच्यात ना शेतीचे काम चालू आहेत. पण ते बैल यायला नाही बैलावाले कोणी. बघा मस्त साफ केलं. हर्षू झालं बाई इकडं बाय इकडं बाय ना झालं झाडून काढा. आणि तर मस्त आता चहा केला. आता चहा घेतो गरम गरम चहा. काय झालं चहा मस्त झाला का? मला असं वाटतं पत्ती कमी पडली थोड्या. आई तुमच्या डोळ्याला काहीतरी लागलं हो तुम्हाला कळलं नाही. एवढं थोडी लगेच झोप नाही झाली म्हणून रात्री एका डोळ्याला आलो ना एवढा. तुम्हाला निवांतमध्ये पाहणार किती त्रास वाटतोय ते बापरे. चहा सकाळचा चहा
फ्रेश मूड करतो चहा ऐक ना आई फ्रेश मूड. सकाळची सुरुवात चहापासूनच होत असते. पण मी आज खाल्ले सकाळी सकाळी पोहे. खाल्लं.